सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत हिप जॉईंट. तर आधी आपण याचं इंट्रोडक्शन बघू. तर इट इज अन इम्पॉर्टंट जॉईंट ऑफ लोअर लिम्ब. तर आधी आपण आता या व्हिडिओपासून लोअर लिम्सचे जॉईंट स्टार्ट करत आहोत. तर त्याच्यापैकी पहिला जो आपला जॉईंट येत आहे तो आहे हिप जॉईंट. हा होमोलॉगस कशाच्या आहे? शोल्डर जॉईंटच्या ऑफ अप्पर लिम्ब. तर अप्पर लिम्ब प्रेझेंट असणाऱ्या शोल्डर जॉईंटच्या हा होमोलॉगस आहे हिप जॉईंट. तर हिप जॉईंट अलोज द सेम मुवमेंट ॲज ऑफ द शोल्डर जॉईंट. तर आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये ज्या सर्व मुवमेंट प्रेझेंट आहेत त्या सर्व आपल्या हिप जॉईंटमध्ये देखील प्रेझेंट आहेत. त्याचे पर्यायी नाव काय? नितंब संधी. तर टाईप्स बघू आपण याचे आता. तर रचनेनुसार उदुखल संधी, ज्याला आपण बॉल आणि सॉकेट जॉईंट म्हणतो मॉडर्नच्या व्हरायटीनुसार, आणि गतीनुसार बहुचाल संधी, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या हालचाल प्रेझेंट आहेत त्या, आणि मॉडर्ननुसार सायनोवियल जॉईंट, म्हणजे याच्यामध्ये सायनोवियल फ्लुइड पण प्रेझेंट आहे ऑफ बॉल अँड सॉकेट व्हरायटी. त्याच्यानंतर आर्टिक्युलर बोन्स बघू आधी. तर सुपिरियरली ॲसिटाबुलम आहे हिप बोनचं, आणि इन्फिरियरली हेड ऑफ फिमरचं हेड आहे. तर आर्टिक्युलर सरफेस काय? तर हेड ऑफ फिमर आर्टिक्युलेट्स विथ द ॲसिटाबुलम टू फॉर्म हिप जॉईंट. तर ही आपली हिप जॉईंटची डायग्राम आहे. तर हे आहे ॲसिटाबुलरची कॅव्हिटी, आणि या कॅव्हिटीमध्ये हेड ऑफ द फिमोरल हेड फिक्स झालेलं आहे. तर हे असं आपला हिप जॉईंट फॉर्म होतो. तर हेड ऑफ फिमर फॉर्म्स द मोर दॅन हाफ ऑफ द स्पियर. तर आता इथं आपण बघतो की ॲसिटाबुलम हे एवढी कॅव्हिटी आहे, पण फिमरचं जे हेड आहे ते मोर दॅन हाफ ऑफ द स्पियर फॉर्म करतं, म्हणजे जवळपास एवढा पार्ट पार करतं. तर जी कवर्ड विथ हायलिन कार्टिलेज, आणि जी कॅव्हिटी आहे ती कवर कशाने झाली आहे? हायलिन कार्टिलेज, ज्याला आपण आर्टिक्युलर कार्टिलेज बी म्हणतो. आणि ॲसिटाबुलम इज अ हॉर्स शू शेप्ड कॅव्हिटी अलॉंग विथ द लॅटरल साईड ऑफ हिप. तर पिक्युलॅरिटीज बघू आपण आता. तर बघितलं की हा आहे मोर दॅन हाफ ऑफ द स्पियर. तर मग एवढा स्टेबल जॉईंट कसं काय? कारण आपल्या पूर्ण बॉडीचं जवळपास सर्व वेट हे हिप जॉईंटवर स्टोअर होतं. त्याची आपण पिक्युलॅरिटी बघू. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग जॉईंट बिकॉज द स्टेबिलिटी ऑफ जॉईंट इज मेंटेन्ड बाय. तर त्याच्यामध्ये कोण कोण हेल्प करतं? तर डेप्थ ऑफ ॲसिटाबुलमची डेप्थ जरी एवढी नसली तरी ती थोडीशी स्टेबिलिटी द्यायला काम करते. नंतर टेन्शन अँड स्ट्रेंथ ऑफ लिगामेंट्स, त्याच्या आजूबाजूला लिगामेंट आहे जे आपण पुढे बघूच. नंतर स्ट्रेंथ ऑफ मसल्समुळे पण स्ट्रेंथ भेटते. आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, कारण त्याच्यामध्ये फ्लुइड फील्ड आहे, सायनोवियल फ्लुइड. आणि लेंथ अँड ऑब्लिसिटी ऑफ नेक ऑफ फिमर. तर नेकची जी ऑब्लिसिटी आहे, म्हणजे आता ही जी नेक आहे ती कोणत्या अँगलवर आहे याच्यामुळे पण स्टेबिलिटी मिळते. त्याच्यानंतर आता आपण लिगामेंट्स बघू. तर सर्वात आधीचं आपलं आहे कॅप्सुलार लिगामेंट. तर कॅप्सुलार लिगामेंट इज अटॅच टू द हिप बोन ऑन अ ॲसिटाबुलर मार्जिन, व्हाईल ऑन फिमर इट इज अटॅच टू द इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन. तर आपला जो फिमर आहे त्याच्या जे अँटेरियरली प्रेझेंट असते ते असते इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन, आणि पोस्टेरियरली प्रेझेंट असते इंटरट्रोकॅन्ट्रिक क्रेस्ट, जे दोन ट्रोकॅन्टर्सला जॉईन करते. तर तिथपर्यंत जाणे. इट इज मेड ऑफ द लॉन्जिट्युडनल सर्क्युलर अँड फायबर्स. त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल फायबर्स पण आहे आणि सर्क्युलर फायबर्स पण आहे. आणि अँटेरो सुपिरियरली तिथे थिक कॅप्सूल प्रेझेंट आहे, आणि पोस्टेरियो इन्फिरियरली म्हणजे बॅक साईडला त्याच्या थिन कॅप्सूल आहे. त्याच्यानंतर आपलं सेकंड लिगामेंट आहे की इलिओफिमोरल लिगामेंट. आता नावावरनं समजतं की हा इलियम आणि फिमर या दोन बोनवरनं येणार. तर वाय शेप लिगामेंट आहे अटॅच टू द अँटेरियर इन्फिरियर इलियाक स्पाइन टू द इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन, लायज अँटेरियरली. इट इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट लिगामेंट ऑफ द बॉडी. तर डायग्राममध्ये बघू, हे वाय शेप लिगामेंट आहे, हा स्ट्रॉंगेस्ट लिगामेंट आहे. आणि तो स्टार्ट कुठून होतो? तर अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन टू द इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन, जी अँटेरियरली प्रेझेंट आहे फिमरच्या नेकवरती. त्याच्यानंतर दुसरा आहे प्युबो फिमरल लिगामेंट. प्युबिस बोन आणि फिमरमध्ये इट इज ट्रायंग्युलर इन शेप. आता आपण हा इथं बघू, तर हा ट्रायंग्युलर आहे इथं शेप, आणि सपोर्ट्स जॉईंट इन्फेरोमेडियली. ते इन्फेरोमेडियली सपोर्ट करतो. आधीच तो इन्फिरियरली वीक आहे कारण तिथं थिन कॅप्सूल प्रेझेंट आहे, तर तिथं एक्स्ट्रा सपोर्ट द्यायसाठी हा काम करतो. सुपिरियरली इट इज अटॅच टू द इलिओ प्युबिक इमिनन्स. जिथं इलियम आणि प्युबिस बोन एकत्र येतात त्याला एमिनन्स म्हणतात, इलिओ प्युबिक इमिनन्स. त्याच्यानंतर आहे इस्चिओ फिमरल. इस्चियम आणि फिमरमध्ये येणारा लिगामेंट. तर हा कम्पॅरेटिव्हली वीक लिगामेंट आहे. एक्सटेंड फ्रॉम द इस्चियम टू द ॲसिटाबुलम, गिव्ह सपोर्ट जॉईंट पोस्टेरियरली. तर पोस्टेरियरली आपण बघितलं की थिन कॅप्सूल प्रेझेंट आहे, ज्याच्यामुळे स्टेबिलिटी किंवा स्ट्रेंथ येत नाही. तर त्याचे कव्हरअप करायसाठी इस्चिओ फिमोरल लिगामेंट तिथं प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर लिगामेंट ऑफ हेड ऑफ फिमर. तर फिमरचं आपण हेड बघितलं, त्याच्यामध्ये सेंटरला फोवा कॅपिटिस असतं. तर इट इज अ फ्लॅट अँड ट्रायंग्युलर, आणि अपेक्स इज अटॅच टू द फोवा कॅपिटायटिस.
तर फोर कॅपिटायटिसपासून स्टार्ट होतं आणि बेस इज अटॅच टू द ट्रान्सवर्स लिगामेंट. ट्रान्सवर्स लिगामेंट काय ते पुढे बघू. तर ट्रान्सवर्स लिगामेंट ऑफ द ॲसिटाबुलम, तर काय इट इज अ पार्ट ऑफ ॲसिटाबुलर लॅब्रम. ॲसिटाबुलर लॅब्रम म्हणजे जी डेप्थ आहे आपल्या कॅव्हिटीची ॲसिटाबुलमची, ती त्याला एक कव्हर करणारी लेअर असते, त्याला आपण लॅब्रम म्हणतो. तर त्याला आपण ॲसिटाबुलर लॅब्रम म्हणतो. तर इट इज अ पार्ट ऑफ ॲसिटाबुलर लॅब्रम विच ब्रिजेस द ॲसिटाबुलर नॉच. ही जी नॉच आहे, ही नॉचला ब्रिज करायचं काम काय करतं, तर ट्रान्सवर्स लिगामेंट करतं. त्याच्यानंतर लास्ट लिगामेंट आहे ॲसिटाबुलर लॅब्रम. इट इज अ फायब्रो कार्टिलेजिनियस रिम अटॅच टू द मार्जिन ऑफ ॲसिटाबुलम. तर ही जर आपली हॉर्सशू शेप्ड ॲसिटाबुलम असली तर याच्यावर या टाईपने असं आपलं ॲसिटाबुलर लॅब्रम प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर रिलेशन्स बघू. तर अँटेरियरली टेंडॉन ऑफ इलियोसाउस मसल, पोस्टेरियरली टेंडॉन ऑफ ऑब्च्युरेटर एक्स्टर्नस, सुपेरियरली ग्लुटियस मॅक्झिमस, ग्लुटियस मिनिमस आणि ग्लुटस मीडियम. तर हे ग्लुटियस कंपार्टमेंट जे ते सुपेरियरली प्रेझेंट असतं. आता मसल्समध्ये बघू आपण पुढे ते. आणि इन्फेरियरली जो आहे तो अडक्टर कंपार्टमेंटच्या मसल्स असतात. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय ऑब्च्युरेटर आर्टरी, मेडियल अँड लॅटरल सर्कमफ्लेक्स फिमोरल आर्टरी. आणि नर्व सप्लाय जो आहे तो ऑब्च्युरेटर नर्व, फिमोरल नर्व आणि सुपिरियर ग्लुटियल नर्वपासून होतो. आणि ब्लड मुवमेंट्स बघू आता. तर जे फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन आहे आणि अडक्शन आणि अबडक्शन ऑकर्स अराउंड द अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस, म्हणजे पुढे आणि मागे या दोन साईडला अँटेरियरली आणि पोस्टेरियरली असे फ्लेक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन होतं. त्याच्यानंतर मिडियल आणि लॅटरल रोटेशन जे ते ऑकर व्हर्टिकल ॲक्सिस. तर व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये जे प्रेझेंट आहे ते मिडियल आणि लॅटरल रोटेशन होतं. आणि सर्कमडक्शन काय, तर हे कॉम्बिनेशन ऑफ ऑल मुवमेंट, डिफरंट काइंड ऑफ मुवमेंट्स आहे. त्याच्यानंतर आपण आता क्लिनिकल ॲनाटॉमी बघू. तर क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये सर्वात पहिला पॉईंट येतो तो म्हणजे कंजेनायटल डिसलोकेशन. तर जे कंजेनायटल म्हणजे ॲट बर्थपासनं जे डिसलोकेशन प्रेझेंट असते जॉईंटमध्ये त्याला आपण कंजेनायटल डिसलोकेशन म्हणतो. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस पण होतो, मेनली ऑकर बिलो 5 इयर्स. 5 इयरच्या आधी असणाऱ्या जे आपले लहान मुलं असतात त्यांना ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो. त्याच्यानंतर पर्थिस डिसीज किंवा स्युडोकॉक्सिग्लिया मेनली ऑकर्स ॲट द एज ऑफ 5 to 10. तर इथे एक्सरे सांगितलं आहे. तर जे आपलं पर्थिस डिसीज असतं त्याच्यामध्ये काय होतं की जो ब्लड सप्लाय बोन्सला तो प्रॉपरली होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की बोन्सची ग्रोथ होत नाही, त्याच्यामुळे ते वीक राहतात. त्याच्यानंतर कॉक्सा वर्गा. आणि आता इथं कंडिशन्स बघू आपण. 2 कंडिशन आहे, कॉक्सा वरा आणि कॉक्सा वल्गा. तर नॉर्मल कंडिशनमध्ये जो नेक आणि शाफ्टचा अँगल आहे तो 120 to 135 असतो. पण कॉक्सा वरामध्ये काय असतं की तोच जो अँगल आहे तो लेस दॅन 120 होऊन जातो. म्हणजे आता इथं बघितलं जसं आपण 110 आहे आणि कॉक्सा वल्गामध्ये काय होतं तो 135 पेक्षा अबव्ह चालला जातो अँगल, म्हणजे खूप जास्त, जसं इथं 145 अँगल आहे. त्याच्यानंतर म्हणजे परपेंडिक्युलरनेस कमी कमी होत जाते, पॅरलल यायला लागतो. त्याच्यानंतर ऑस्टिओ आर्थरायटिस. तर आर्थरायटिस हे जॉईंट्सपासून म्हणजे को रिलेटेड याचंच आहे, मेनली ऑकर्स बिटवीन द एज ऑफ 40 अँड अबव. तर जशी जशी एज होती तसं आर्थरायटिस व्हायचे चान्स असतात, म्हणून तिथे ऑस्टिओ आर्थरायटिस पण होऊ शकतो. ॲस्पिरेशन पण केलं जातं हेप जॉईंटचं, ज्याच्यासाठी आपण सायनोवियल फ्लुइड काढतो, तिथून ॲस्पायर केलं जातं सॅम्पल म्हणून. त्याच्यानंतर ट्रोकॅन्ट्रिक फ्रॅक्चर, जे आपले ट्रोकॅन्टर्स प्रेझेंट आहे फिमरवरचे त्यांचं फ्रॅक्चर देखील होऊ शकतं. नंतर फ्रॅक्चर ऑफ नेक ऑफ फिमर इज कॉमन ओल्ड एज ड्यू टू द ऑस्टिओ आर्थरायटिस. तर ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये काय होतं की आपले बोन वीक होऊन लागतात, त्याच्यामुळे नेक जी आहे ती थोडीशी ब्रिटल होऊन त्याचं फ्रॅक्चर पण होऊ शकतं. त्याच्यानंतर इंजुरी जे होती हिप जॉईंटला चिल्ड्रनमध्ये डिस्प्लेसमेंट होते किंवा ग्रीन स्ट्रिक फ्रॅक्चर. ग्रीन स्ट्रिक फ्रॅक्चर म्हणजे कसं, आता हा नॉर्मल बोन आहे तर याचं काय होतं की हा थोडासा बेंड होऊन जातो, म्हणजे हाफ कट पडतो याला, त्याला आपण ग्रीन स्टिक फ्रॅक्चर म्हणतो. आणि ओल्ड एजमध्ये काय होतं तर फ्रॅक्चर ऑफ नेक ऑफ फिमर लाईक दिस. कारण काय त्याचं तो ऑस्टिओ आर्थरायटिस. तर या व्हिडिओमध्ये आपण हिप जॉईंट बघितला. याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नी जॉईंट बघू. स्टे ट्यून्ड. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.